ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो मनसेच्या गुंडगिरीबद्दल. काल त्यांनी नाशिकमध्ये धुडगूस घातला, आज मुंबई विद्यापीठावर हल्ला झाला. मला मॅडम सांगा की राज ठाकरे यांनी जेव्हा सुरू केलं, मनसेला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी लोकांना स्वप्न दाखवलं होतं, मी नवा महाराष्ट्र उभा करीन. त्यांची भाषा कदाचित ते त्यांनी झेंड्यामध्ये सुद्धा सेक्युलरिझमचे रंग आणल्यामुळे काही लोकांना असं वाटलं होतं की हा माणूस बदललाय. पण 2-2.5-3 वर्षानंतर असं लक्षात येत आहे की राज ठाकरे बदलले नाहीत, उलट अधिक बिघडले आहेत. या सगळ्या गुंडगिरीमुळे थोड्या दिवसानंतर राज ठाकरेंची विश्वासार्हता संपेल असं तुम्हाला वाटतं का? हो, राज ठाकरेंच्या विश्वासार्हतेचा प्रश्न वारंवार उभा राहिलेला आहे आणि तो ह्यापुढेही उभा राहणार आहे. याचं कारण असं की त्यांनी हे पूर्वी शिवसेनेच्या बाबतीतही घडलेलं आहे. आपल्या लक्षात आहे की मराठी माणसाचा प्रश्न ज्यावेळेला उभा राहतो त्यावेळेला मराठी माणूस सहानुभूतीने त्यांच्याकडे बघत असतो, परंतु ज्या पद्धतीने तो प्रश्न मांडला जातो आणि बुद्धिजीवी म्हणून अवहेलना केली तरी मला तो शब्द वापरावासा वाटतो की काहीशा उथळपणाने ते मुद्दे घेतले जातात, काहीशा उथळपणाने ते मांडले जातात. मराठीच्या प्रश्नाच्या गाभ्याकडे जे मुद्दे आहेत त्याला कुठे हातच घातला जात नाही आणि असं असताना त्यांची विश्वासार्हता कायम राहणं शक्य नाही. त्याच्याच बरोबरीने ज्या वेळेला ते काही विशिष्ट इतर भाषिक समाजाच्या अगदी एका विशिष्ट स्तरातल्याच लोकांना ज्या वेळेला टार्गेट करत आहेत त्याही वेळेला तो विश्वासार्हतेचा प्रश्न उभा राहतो. म्हणजे मुंबईमध्ये ज्या वेळेला उत्तर भारतीयांच्या विरुद्ध काही हल्ले होतात त्यावेळेला ते नेमके टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर किंवा गरीब समाजातल्या लोकांच्या विरुद्धच का होत आहेत आणि ते काही दुसरा जो समाज इथे आहे त्यांच्या विरुद्ध काहीही मंडळी बोलत का नाहीयेत, अशा तऱ्हेनेही तो प्रश्न उभा राहू शकतो. पुढे जाऊन मला असं म्हणायचंय की मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जर जगवायची असेल त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठी भाषेची वृद्धी किंवा जे काही तुमची जोपासना होणार आहे ती राडेबाजीतून होणार आहे का ती चांगल्या विचारातून होणार आहे, ती चांगल्या अजेंड्यातून होणार आहे आणि त्याच्यासाठी केलेल्या चांगल्या परिश्रमातून होणार आहे. इतर भाषिकांना दूर सारून मराठी पुढे जाणार आहे का इतर भाषिकांना बरोबर घेऊन एक भारतीय समाज म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे, याचाही विचार कधीतरी मनसेला करावा लागणार. मी पुन्हा जातोय प्रवीण दरेकर यांच्याकडे. दरेकर, तुम्ही ऐकलत उत्तरा सहस्त्रबुद्धे काय म्हणतायत? त्या मराठी आहेत, बुद्धिजीवी आहेत, विचार करणारे आहेत. त्या असं म्हणतात की विश्वासार्हता राज ठाकरेंची कमी होईल या सगळ्या गुंडगिरीमुळे. तुमचं काय उत्तर आहे? पूर्ण माझा ऐका, नंतर सर प्रश्न विचारा. आपण ऐकून घ्या दरेकर, मी तुम्हाला एक स्पष्ट करतो. ही चर्चा आहे, याच्यामध्ये तुम्ही सलग बोलत राहिलात, भाषण केलं तर ते अँकर म्हणून मला योग्य वाटत नाही. मी तुम्हाला थोडक्यात उत्तर द्या. तुम्हाला उत्तर या कार्यक्रमामध्ये सर्व पाहुण्यांना उत्तर पूर्ण करायला संधी मिळते, तेव्हा तुम्ही हे सतत जे म्हणताय की मला बोलायला मिळत नाही, हे काय खरं नाही. तुम्हाला आता मी सुरुवातीला करून देतो आणि 1 मिनिट पूर्ण तुम्हाला बोलायला देतो. स्वतःला काही पहिलं सगळ्यात मी बुद्धिजीवी म्हणजे बुद्धिजीवी बोललो नाही. जे आपल्याला अपेक्षित आहे, आपल्याला आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणायचं आहे. मी स्वतःला काही बुद्धिजीवी समजणारी लोक असं म्हणालो आणि मी जे पाहतोय की आपल्या माध्यमातून जे आपल्याला हवंय, आपल्याला जो मतितार्थ हवा आहे त्याचं समर्थन करणारं समोरच्याकडून त्या ठिकाणी वाक्य घ्यायची आणि तुम्हाला जे लोकांसमोर प्रदर्शित करायचं ते योग्य रीतीनं मांडण्याचा आपल्या माध्यमातून प्रयत्न होतोय. मला सर्वप्रथम निदर्शनास आणायचं आहे. मला मागाशी सहस्त्रबुद्धे मॅडमचं खरोखर त्यांनी हितचिंतन म्हणून सूचना केलेल्या स्वागतार्ह आहेत. असं करत असताना एखादी चुकीची गोष्ट होत असेल ते दुरुस्त करण्याची मानसिकताही आमची आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे स्वतःला काही बुद्धिजीवी समजणारी लोक मी म्हणालो, परंतु आपण मागासपासून जे बोलताय की बुद्धिजीवीची अवहेलना म्हणजे तुम्हाला बुद्धिजीवी वर्गाला एकत्रित करून पुन्हा मनसेच्या विरोधात उभं करण्याचं त्या ठिकाणी चाललंय की काय, अशा प्रकारचा वास आपल्या सर्व कृतीतला मला येतोय. प्रवीण दरेकर, आता मी तुम्हाला बोलू दिलेलं आहे, तुम्ही आमच्यावर आरोप केलेत ते मी ऐकून घेतलेत. त्या आरोपांना मी हेमंत देसाईंना उत्तर द्यायला सांगतो. नाही, आता दरेकर असं म्हणाले की तुम्ही काही ते उद्युक्त करताय आणि तसं आम्ही तसे मुद्दे मांडतोय. हा एक तर आमचा अपमान करणं आहे. आम्ही आमचे मुद्दे मांडतो म्हणजे मी सांगून तुम्ही बोलतायत असं म्हणणं, हा आमचा अपमान आहे. कारण आमचे स्वतंत्र काही डोकं आहे की नाही, ते आम्ही काही कुठल्याही पक्षाचं बांधले नाही, कुठल्याही एका विशिष्ट विचारसरणीचे असे बांधलेले नाहीत. आम्ही आपले उदारमतवादी आहोत आणि असे आम्हाला जे काही खरे वाटतात मुद्दे, आमचाही लोकांमध्ये वावर असतो, आमचाही लोकांशी संपर्क असतो, तेव्हा फक्त आपल्या मागे लोक आहेत, आपल्याला सगळे प्रॉब्लेम्स कळाले, राज ठाकरेंना सगळा महाराष्ट्र कळाले असं मानण्याचं बिलकुल कारण नाही. आणि ही जी काही संपूर्ण म्हणजे हा जो एक प्रकारचा फॅसिझमच आहे, ही जी काही दादागिरी आहे की दुसरं विरोधी मत ऐकायचंच नाही, त्याच्यावरती आरोप करायचे, तो आपल्या बाजूने बोलला नाही तर त्याला कंडेम करायचं, हे मुळात चुकीचं आहे. आणि दरेकरांना मी पुन्हा सांगेन की पुन्हा ते असं म्हणाले तर मी त्याच्या दुप्पट वेळ घेऊन मी त्याचा प्रतिवाद करायला तयार आहे, इथे किंवा कुठेही अन्यत्र. आता याच्या पलीकडे बोलायचं तर आता महाराष्ट्रातले मुद्दे काय आहेत
तर शेजारचं गुजरात राज्य आहे तिथे व्हायब्रंट गुजरातसारखा मोठा एक इव्हेंट नरेंद्र मोदींनी घेतला, त्यावेळी त्यांचं कौतुक झालं. पण नरेंद्र मोदींनी 25 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचे प्लॅन्स आखलेले आहेत. अनेक ठिकाणी इंडस्ट्रियल इस्टेट्सच्या घोषणा केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन चालू आहे. महाराष्ट्रामध्ये आज 12 ठिकाणी अशोक चव्हाणांनी सांगितलं की इंडस्ट्रियल इस्टेट्स मी आणणार आहे. आज तुम्ही बघितलं तर जगात मंदी आहे, नोकऱ्या नाही आहेत आता. तेव्हा नोकऱ्या नसताना सुद्धा काही क्षेत्रामध्ये नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. तर तसे प्रयत्न केले पाहिजेत. सरकारचे काही प्रयत्न आहेत का, सरकारच्या काही त्रुटी आहेत का, उद्योजकांना करप्शनचा फार मोठा आज त्रास होतो, हे जे सगळे मुद्दे आहेत ते यांनी हातात ते घेतले राज पाहिजे असं ठाकरेंनी मला हातात घेतले पाहिजेत. मी ही चर्चा चालू ठेवणार आहे, पण आता घेणार आहे एक ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पहा फक्त IBN लोकमत.